इनकम्प्लीट करायची 5 षटकं आणि स्वयंसेवकांना विनंती करतो सीमेरेषा तळत राहा. आता मैत्री 11ची मॅच नाही त्यामुळे त्यांचे सर्व खेळाडू मैत्री आपण सीमेरेषा तळत राहा. मॅच आपण पाहतो 2 लुझर संघांमधील मॅच आपण पाहतोय. एक एक मॅच जिंकले. मैत्रीने मॅच जिंकली, हातविकने मॅच जिंकले, लुझर आपण पाहू शकता. काव्य आणि नायरा 11 आणि आपण पाहतो तृष्णामध्ये आपण पाहतो तृष्णामध्ये मॅच पाहतोय. तीन षटकार 3 चौकासाठी 1000 रुपये पारितोषिक आले. षटकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला आपण ते गोलंदाज आता इथून मात्र यश मिळवतो का पाहायचं. राकेश पाटील विथ पहिला चेंडू खूप चांगला होता. यावेळेला लोअर फुलटा चेंडू शॉर्ट विकेटला चेंडू स्पीड होईल. एकाने धावण्यापर्यंत खातं उघडलं जातं. यावेळेला आपण येतोय काव्य 11 संघाचे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला राकेश उर्फ पांड्या स्ट्रायकरला यतीनला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला खोदून काढला. यावेळेला शॉर्ट विकेटला मिन स्पीड होतोय. चेंडू चालला यावेळेला वेगाने आपण कार्पेटच्या मधून सीमारेषा पार. नशिबाचा चौकार यतीनला मिळतोय. जितू पाटील मला वाटतं कृष्णा सातपुतेचे आपण फॅन आहेत पण अशी प्रकारची फिल्डिंग केली ना तर कृष्णा सातपुते पण तुमच्यावर नाराज होईल. काही हरकत नाही. धावसंख्या 10 प्रकारची 5 चांगली गोलंदाजी करतो. यावेळी आपण ते राकेश वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस करतोय. राईट आर्म राऊंड कडे मार करतो. हा चेंडू यावेळेला फटका हवेत आहे. झेल होतं का व्हायचंय. झेल ड्रॉप. धनाजी पाटील काय करतायत यावेळेला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. छोडो कॅच हरो मॅच. राकेश पण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जबरदस्त होता. फुल इंड्यूचा चेंडू यावेळेला आपण खोदून काढलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसरी धाव नकार देत आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना यावेळेला काव्य 11 संघ 7 धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यतीनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. एक चांगला फलंदाज आहे काव्य 11 संघाचा. तर इथून आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतो राकेश. राईट राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू जबरदस्त होता. पायचीचा अपील होतं. यावेळेला स्ट्रॉंग अपील केलं होतं. पंच सांगतायत कदाचित हाईट फॅक्टर असावी त्यामुळे बचावले गेलेत आणि पंच देखील तेच सूचित करतायत. डॉट चेंडूची समाप्ती. यतीन आणि आपण पाहू शकता फलंदाज सर्वेश. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून. वेग प्रचंड आहे. दिशेवर देखील नियंत्रण आहे. अचूकता आणि भेदकता बघायला मिळाले. राकेश उर्फ पांडू राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. अंतरली प्रीमियर लीग आपण पाहतोय. APL. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. कॉर्बियनचा अपील केलं जातं यावेळेला. पंच पाहू शकता आपण भीष्मासारखं तटस्थ उभे सुबोध गडसे फ्रॉम आपण ते मुंबई अलिबाग आणि डॉट चेंडूच्या माध्यमातून षटक संपतंय. धावसंख्या 10 फलक. प्रथम आपण बॅटिंग करताना यावेळेला काव्य संघाची 7 धावसंख्या आपण पाहू शकता. रमेश 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे फास्ट जरा खेळायचंय. संगीत ऐकलं तर जयेंद्र संतेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आणि तेवढंच चांगले त्यांनी साऊंड देखील दिले. तर मला त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद. खूप चांगली माईक सिस्टम दिली. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज शंकर. स्ट्रायकिंगला सर्वेश. दोन्ही संघांच्या आपण एक एक मॅच पराभूत झाल्यात.
शपर ऑन साइडला खेळायचा पडतं. यू मिस आय डेफिनेटली इट. पण पंच नोटची खूण करतायत यावेळेला. नक्की ज्येष्ठांना देखील पाय लागलं गेलंय. रमेश मात्रेने बघा किती चांगल्या प्रकारे ऍक्शन केली. 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल 8 आणि येणारा चेंडू फ्रीट. शंकरला विकेट मिळाली ती सर्वेची. येणारा चेंडू फ्रीट. शंकर. हा चेंडू खूप चांगला होता. फुल इंडियनचा चेंडू. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिसफील्ड झाली यावेळेला. 1 धाव इथे पूर्ण केले जाते जोपर्यंत लॉंगालोला शतक येतोय. चेंडूला फीड करतोय. धाव संख्या 10 फलगतीकडे पाहू शकता यावेळेला 9 धावा. सुबोध गडसे आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. मला वाटतं या डोंबिवली युगात या विभागात मला वाटतं प्रथमच त्यांना आम्ही पाहतोय. नॅशनल ब्लास्ट देखील त्यांनी केली, पण या विभागात मला वाटतं प्रथमच आले असतील. हा चेंडू बॅकफुट जाऊन यावेळेला पंच करतोय. चेंडू चालला यावेळेला आपण येतोय कव्हर पॉइंट सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न चांगले केले आहेत. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. जितू करतोय का एका हाताने झेल पकडतोय, पण ट्राय खूप चांगली केले. जितूचे प्रयत्न आवडले असेल तर टाळ्या होऊन जातात जितूसाठी. कृष्णा सातपुतेचा फॅन आहे का? नाही, आता नक्कीच आवडला असेल. जरा जितूचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाते जरा जितूसाठी. चेंडू या वेळेला आपण गॅप मधनं चेंडू निघून जातोय. चेंडू जातोय थडमॅन सीमारेषा पार. चौकार आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 19 धाव. चेंडू यावेळेला आपण कव्हर जबरदस्त बघायला मिळते. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. अजून एक दमदार चौकार बघायला मिळते. धाव संख्या आपण कधी 23 धावा आपण पाहू शकता. एक चेंडू बाकी रमेश. चेंडू पुन्हा एकदा माफ करतो. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला राकेश. अप्रतिम क्षेत्ररक्षण. राकेशचं क्षेत्ररक्षण आवडलं तर टाळ्या जरूर झालं पाहिजेत, कारण प्रीमियर लीग आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं ना तर नक्कीच तुमचा उत्साह वाढेल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाची धाव आल्या 24. पुणेदार राकेश येतोय. 24 धावा झाला धाव फलकात. यतीन चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही संघाने एक एक मॅच गमावली, त्यामुळे ही मॅच जिंकणं फार महत्वाचे आहे.
काव्य आणि तृष्णा साडी. राकेश आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. यतीन चांगली बॅटिंग करतो. यतीन आणि सर्वेशा जोडीने आतापर्यंत 24 धावांची भागीदारी केली आहे. राकेश हा चेंडू फुल टॉस होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट होतो. एक धावी ते कंप्लीट केली जाते बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलक कधी 25 धावा आपण पाहू शकता. पुणेकर राकेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पर्यंत सर्वेशला आपण पाहू शकता. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धावा आली. धावा येतात कशा त्या महत्वाच्या नाहीत प्रथमेश ठाकूर. धावा येणं फार गरजेचं आहे. हा चेंडू खूप चांगला होता. याक लाईनचा चेंडू खोदून काढला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू जातोय लॉंग ऑफला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तर संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. संख्या धावफलकात आपण पाहू शकता 26. पुढे गोलंदाजी मार्कवर राकेश चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. राऊंड तिकडे मार्क होता षटकाला यतीन. हा चेंडू यावेळेला यष्ट्यांचा वेध फलंदाज बाद. यतीन बॅक टू पॅव्हिलियन. पण अंडर 19च्या माध्यमातून 5व्यांदा वर्ल्ड कप आलाय. इंग्लंडला देखील काल पराभूत केलं भारतीय संघाने. काय कामगिरी केली त्या संघाने. राकेश पण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला. नवीन फलंदाज येतो आपण पाहू शकता यावेळेला पिंटू होते. पिंटू आणि सर्वेची जोडी मैदानावर. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा आडव्या ऑन साईडला पण टर्न केलं चेंडूला मिड विकेटला. धनाजी बघा काय वेगाने आलाय त्यावेळेला. 2 धावा इथे मात्र मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक कधी 28 धावा. ॲडव्होकेट नितीन म्हात्रे आणि ॲडव्होकेट नितेश मडवी यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एमबी लो फॉर्मचे आपण यावेळेला चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. जितून होतं ठरवलंय का विपक्षी संघाचा झेल सोडायचा आणि त्यांना जास्तीत धावा करून द्यायच्या. 10 संख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 29 धावा. नाराज होतं यावेळेला राकेश. प्रमोशन केलं जातं जितूचं. आता स्क्वेअर लेग वरनं आपण बघतोय ऑफ साईडला आणलं जातंय. आता पॉइंटला आणलं जातंय. स्क्वेअर लेग पेक्षा पॉइंट क्षेत्ररक्षण म्हणजे अधिक तैनात राहावं लागणार आहे. आता 30 सर्कलच्या पायावर पाठवलं जातं. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये पाठवलं जातं त्याला. अंतिम चेंडू या षटकातील राकेश. जबरदस्त गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन दे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते राकेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये बघा. षटक संपलं होते. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण म्हणले तर 2 षटकामध्ये 15 धावा दिल्या आहेत आणि आपण विकेट देखील या षटकामध्ये 6 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक केलं बघा.
निलेश येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सर्वेश. चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला. पंच वाईड चिकून करतायत. गुड डिसिजन रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. चेंडू हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. खोदून काढलाय चेंडूला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दशकात 2 वाढते. दशकात हा फलक आपण पाहू शकता यावेळेला. 32 धाव 33 धावा आहेत. धावफल कधी आपण पाहू शकता. निलेश राऊंड तिकडे मारत होते. चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या जरा झाल्याच पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. फिटनेस खूप चांगला आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता याला. 35 धावा. पुढे त्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून एज होती यावेळेला आणि इथे सांघिक यश मिळतं. फलंदाज बाद. सर्वच तर का फलंदाज इथं मात्र बाद होतोय. सांघिक यशच्या माध्यमातून धाव बाद होतोय. आपण पाहू शकता यावेळेला नवीन फलंदाज येतो यावेळेला. 35 धावा आणि हा चेंडू लाईन व्हावी लागणार यावेळेला. ऑनसाईडला खेळायचं तर पंच वाईड चिकून करतात. रमेश मात्रेचा भरपूर बिझी शेड्यूल राहिलाय. मैदानावर सातत्याने त्यांना वाईड घोषित करावे लागतात. नो चेंडू घोषित करावे लागतात. धावसंख्या 10 फलक 36 धावा. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता पिंटू. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढलाय. चेंडू जातो यावेळेला कार्पेटच्या मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. डीप मारनं धनाजी आलाय. का वेगाने आलाय बघा धनाजी यावेळेला. 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 38 धावा. 38 धावा धाव फलकात लागल्यात. पिंटू परचाय. हा चेंडू ऑन साईडला आपण चेंडू गेलाय स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. खूप चांगली फेकी आणि ते बाद होऊ शकत होता. क्षेत्र आवडतं फलंदाज काय करतोय का यावेळेला आपण तर चेतू ब्रो बॅटिंगला परफॉर्मन्स नाही. क्षेत्ररक्षण बघितलं तर खराब होतोय. हात दाखवतोय का मी आहे अजून. दशक 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 41 फुलटॉस होता यावेळेला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पंच सांगतायत काहीतरी यावेळेला. रमेश APL अग्री प्रीमियर लीग आपण पाहू शकता. पप्पू यांचे सुपुत्र देखील आपण खेळताना पाहतोय. षटक संपले. 10 फलकात आपण पाहू शकता. 41 अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण तर बिंदास हजार येत. लोढा पलावाचे गावाले तुम्ही सांगाल आम्ही बोलू. आम्हाला डोंबुलला जायचंय आणि या विभागात पण कॉमेंट्री करायला यायला लागते. असं नका करू. तुम्ही गावात काही बोला. सायकलला फलंदाज नाही. दशरथ पाटील असते ना तर काहीतरी बोलले असते. आज असते ना ते तर मजा आली असती भरपूर. नक्कीच दशरथ पाटील भरपूर बिझी शेड्यूल आहे. उरणला आहेत ते. चेंडू यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातो वेगाने यावेळेला. तडम्यान सीमारेषाकडे चाललाय चेंडू आणि चेंडू यावेळेला वेगाने सीमारेषा गाठतो. चौकार. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भीम काळे यांच्याकडे 500 रुपये आले. भीम काळे आले असेल तर या. एक जबरदस्त 40 प्लसचे खेळाडू आहेत. भीम काळून घ्या. आमचा आवाज तुमच्या बंद आता सध्या. एक जबरदस्त क्रिकेटर
एक चांगले क्रिएटर, खूप चांगला चेंडू, गुडलाच पटाक चेंडू खाली राहिला, जे हाईट पाहिजे ते मिळत नाहीये. बिंदास खूप चांगली गोलंदाजी करतो, अनुभव आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता पिंटू. हा चेंडू ऑन साइडला, टायमिंग चांगलं तर गॅप पांना चेंडू वेगाने निघून चाललाय, धनाजी येतोय पण चेंडू अतिरिक्त वेगाने मात्र चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. भारतीय अंडर 19 पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. हा चेंडू पुन्हा एकदा, टायमिंग खूप चांगलं होत आहे, चेंडू जातो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून, षटकार. जबर पंचावन्न चेंडू बाकेत, अजूनही विचार केला तर या षटकातील 2 चेंडू बाकेत. चेंडू गती परिवर्तन आणि यावेळेला बॅटचे कडा, फलंदाज बाद. पिंटूने बाद होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी, 23 धावांचं योगदान दिले. पिंटूसाठी टाळ्या होऊन जाते, जबरदस्त बॅटिंग केली. चेंडू चेंडू ऑन साइडला पूल केलाय, चेंडू चालला मिड विकेटला, धनाजी येतो यावेळेला, मिस फील्ड झाली, 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. तिसरी धाव होते का पाहायचंय, आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चौथी धाव पूर्ण झाली आहे. चार धावा इथून पूर्ण केल्या, धाव संख्या 10 फलकाती 59 आणि 3.5 का, मला वाटतं चौथी पूर्ण केली म्हणजे 58-59 धावांचं लक्ष असणार यावेळेला 5 षटकामध्ये.
डीजे थँक्यू सो मच सर बाळू पाटील, धन्यवाद. सामन्याला मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. दोन्ही संघांमध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला तृष्णा 11 तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळतोय काव्या आणि नायरा 11 संघ. तर नक्कीच आमच्या ऑफिशियल्स दोन्ही मैदानाच्या आत जातील. सर रमेश माद्रे मॅन फ्रॉम सागाव, सर सुबोध गडसे मॅन फ्रॉम मुंबई लालबाग. दोन्ही पंच आमच्या मैदानाच्या आत आता मात्र जात आहेत आणि सामन्याला मात्र आता ऑफिशियली सुरुवात होईल. दोन्ही संघांना मात्र इथून पुन्हा एकदा विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती उभी राहिली 58-59 धावांचं लक्ष इथून उभं केलंय. प्रति षटकामागे जर सरासरीचा विचार केला तर 11.80 ची सरासरी इथून मात्र तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे जर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत राहायचं असेल तर. 59 धावांचं लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होईल. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पिंटू तुम्हाला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं षटक आहे. मेडेंटरी पॉवरले 30 यार्ड सडकच्या बाहेर 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आणि लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे. बोलत यार बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 1 पिंटू. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता खालची कडा आणि ऑन साइडला इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. एकही धाव या बॉलवरती मिळाली नाहीये. चांगल्या चेंडूची समाप्ती होती या मैदानाच्या आत. बोलत यार बॉलिंग मार्क वरती ओव्हर पिच होता ऑफ करायचा प्रयत्न. इथे देखील मिस टायमिंग लॉंग द कापड चेंडू डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मात्र इथून मिळेल. टीमची टोटल या एका धावेच्या सहाय्यानं पहिली धाव धावफलकावरती लागली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश इथून मात्र झालाय. आणि त्यानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ॲज अ स्कोरर नरेश दादा आणि धीरज इथे मात्र आमच्यासोबत जॉईन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. त्यांचा संघ एक मॅच जिंकला देखील आहे. आनंदी देखील ते असतील. पुढची मॅच त्यांची मात्र नक्कीच इथून असेल. मैत्री 11 विरुद्ध मात्र त्यांना इथून लढा द्यायचा आहे. रोशन दादा पाटील आणि टीम यांच्या माध्यमातून पुढची मॅच असेल. बोलतो यार बॉलिंग मार्क वरती हाफ ट्रॅकर पिक करता आला नाहीये. लाईन पाहावी लागेल आणि पंचांनाच खऱ्या अर्थाने कसरत करावी लागते. बघा प्रत्येक षटकामध्ये ना 2 ते 3 वेळा त्यांना आमच्यापर्यंत बोलून इशारा द्यावाच लागतोय. त्यामुळे गोलंदाजांना देखील विनंती करतोय बाबा 6 बॉल टाका आणि निघा पटकन. पंचांची भरपूर कसरत झाली आहे. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेला लो फुल टॉस होता. बाकी तो बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि एकही धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. चांगली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर. कारण पहिला बॉल जर पाहिलं तुम्ही डॉट आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला मात्र इथून पाहायला मिळतोय. 3 चेंडू हाताळ्यात आतापर्यंत अगदी 2 धावा खर्च केल्यात. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या समोर छोटं लक्ष तुमचे संघ मात्र बनवत असतो, जेव्हा तुमच्या संघाकडे चांगली टीम टोटल नसते ना, तेव्हा तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी करणं देखील इम्पॉर्टंट आहे. कारण 58 धावा या मैदानावरती पुरेशा नाही आहेत. लॉफ्टेड तुम्हाला पाहायला मिळतो. मिस टायमिंग एलिव्हेशन कमी झाल्याची शक्यता आणि यतीन मात्र कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. विकेटचं पतन. पहिला धक्का फलंदाजी करत असताना माफ करा तृष्णा 11 संघाला धक्का लागला. कारण प्रथम खेळाच्या सत्रामध्ये जर पाहिलं फलंदाजी केली काव्या 11 टीमने
आणि तब्बल 58 धावा उभा केल्या. 58 धावा 59 धावांचं लक्ष्य सर करत असताना आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 2 लागल्या. 2 तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर सलग ठोकले तर सन्माननीय सुखदेवदत्त पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राईज मात्र इथे असेल. 3000 रुपीज कॅश प्राईज असणार आहे 3 षटकारांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 2 आहेत. 2 ऑन स्कोर कार्ड. तर चला यतीन स्पीडअप करायचं थोडी विनंती करतोय, कारण आपल्या स्पर्धेचा लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे नेक्स्ट सामने अजून मात्र इथून आपल्याला खेळवायचे आहेत. तो बोलत यार यावेळेला स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय की काय, आणि जेल ड्रॉप. साधा सोपा आणि सरळ जेल मात्र इथे होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे उपस्थित होते सागर, आणि जेल मात्र ड्रॉप झालाय. हा सुटलेला जेल मात्र किती महागडा ठरेल, आणि जेल देखील कोणाचा सुटलाय तर पप्पू पाटील यांचा जेल सुटलाय. महत्वाची विकेट होती, या मॅचची गोल्डन विकेट होती, कारण पहिल्या मॅच मध्ये जरी पाहिलं ना तर पप्पू पाटील यांच्या बॅटमधून 2 मोठे षटकार आले होते, आणि त्या प्रकारची बॅटिंग जर आता केली ना तर मात्र कुठेतरी काव्य 11 टीम देखील म्हणेल की तो झेल जर आम्ही टिपला असता तर मात्र समीकरण आता वेगळं असतं. जेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळालंय पप्पू पाटील यांना. बोलतो यार राऊंड विकेटने मारा खोलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द कापे. चेंडू डीप मध्ये आता ट्रॅव्हल होतो इनफिल्ड मध्ये, हाताला ब्रश झाला चेंडू गोलंदाजाच्या, आणि या दरम्यान मात्र 1 धाव आणि 1 धावेनिशी मात्र धावसंख्या पुढे सरसावते. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 1 धावेच्या सहाय्याने 4 या आकड्यावरती. 4 ऑन स्कोर कार्ड. षटक समाप्तीचा इशारा आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 आहे 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती गोलंदाज यतीन आहे. P2चं सर्कल आहे. पॉवर प्लेचं दुसरं सर्कल तुम्हाला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज होतोय, आणि पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बघा बॅटम बॉलचं कनेक्शन नाहीये. एकंदरीत जर पाहायला गेलो ना तर अर्ली बॅटस्विंग, भरपूर लवकर बॅटस्विंग झाला, त्यानंतर मात्र चेंडू निघून जातोय. इट्स अ वायलेट डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा यतीन सज्ज होतो. षटकातील दुसरा चेंडू घेऊन राऊंड विकेटने मारा. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड लाईन, व्हेरी गुड लेंथ. अप्रतिम गोलंदाजी, मात्र टप्पा भरपूर चांगला. पिचिंग मात्र चेंडूची अप्रतिम होती. ऑफलातून गोलंदाजी मैदानाच्या आत सुरू आहे. पहिलं षटक कौतुक करावं लागेल पिंटूचं. अगदी 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर यतीनचा विचार केला ना तर आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात, आणि 2 चेंडू मात्र निर्धाव आल्यात. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्ट्रायकरींवरती फलंदाज मात्र गेजर राकेश पाटील स्ट्रगल करतो थोडासा यतीनच्या विरोधामध्ये. बोलतो यार ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साईडला हा फटका खेळायचा होता, आणि इनफिल्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील अचूक तुम्हाला पाहायला मिळेल. 1च धाव इथून मात्र मिळते. टीमची टोटल 1 धावेच्या सहाय्यानं पुढे सरसावती. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन स्कोर कार्ड. एक चांगल्या सुरुवातीची गरज होती तो फलंदाजी करत असताना तृष्णा 11 टीमला. 59 धावांचं लक्ष्य इथे मात्र उभं केलं होतं. त्या लक्ष्याला अनुसरून फलंदाजी करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट होतं. ती बॅटिंग मात्र हवी तशी झाली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. खऱ्या अर्थाने गोलंदाजी केली अप्रतिम पिंटूने. लाजवाब गोलंदाजी तिथे केली, आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी यतीनची तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळ्यात. फक्त 1 धाव खर्च करत असताना 2 चेंडू निर्धाव हाताळ्यात. बॉलिंग मार्कवरती यतीन सज्ज होत्या. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू ट्रॅक बदललाय. ओव्हर द विकेटने यावेळेला लॉफ केलाय. अलॉंग द कापेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मिळेल ती एकच सिंगल फेकी थोडीशी खराब, आणि परिणाम मात्र अतिरिक्त धावा तर मिळणार नाहीयेत. 1च धाव इथून मिळेल, आणि 1 धावेनिशी संघाची सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरसावती. 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत यतीनचा विचार केला. 4 चेंडू हाताळल्यात. फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. अंतरली प्रीमियर लीग APLचं हे पर्व दुसरं.
गतवर्षी जो संघ मात्र आता स्ट्रगल करतोय तो गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे. कॉन्फिडंट लेवल भरपूर हाय होता, पण आता तो कॉन्फिडंट जो लेवल हाय होता ना त्यांचा मॅचच्या सुरुवातीला, तो आता कुठेतरी खालावलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल ऑफ करायचा प्रयत्न होता. लावून द कापेट आता यावेळेला डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आले. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. सर्व तिथे उपस्थित होते. आणि या दरम्यान जर तुम्ही पाहिलं ना तर या बॉलवरती देखील एकच धाव मिळेल. एका धावेची संघाची सांघिक धावसंख्या मात्र तुम्हाला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 7. 7 ऑन स्कोर कार्ड. तर गोलंदाज सज्ज होतो यतीन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रटम ओव्हर द विकेट. लाईन चांगली आहे अवे फ्रॉम द बॉडी. अगदी पाहिले तर 5व्या ते 6व्या स्टंपवरती फिकी झाली चेंडूची. आणि या दरम्यान मात्र पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. आणि या डॉट बॉलने मात्र षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 3.50 सरासरीनं. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 7. 3.50 सरासरी प्रति षटकामागे मात्र इथून राखण्यात यश मिळते. एकंदरीत विचार केला तर 59 धावांचं लक्ष्य आहे. त्याला अनुसरून फक्त आणि फक्त 7 धावा मैदानाच्या 52 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. मैदानाच्या 3 षटक शिल्लक आहेत. 17.33 सरासरी इथून मात्र मेंटेन ठेवायची आहे. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटने यावेळेला बागतो ते बॉलर ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र इथून मिळेल. या 3 थोडेसे फंबल झाले. नुकसान मात्र कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त होणार नाही. एकच धाव टीमची टोटल एका धावेच्या साह्यानं 8 या आकड्यावरती 8 ऑन अ स्कोर कार्ड. समीकरण आता लांबवते तृष्णा 11 संघासाठी. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतं, झुंजावं लागतं मैदानाच्या. कारण 59 धावांची गरज असताना धावफलकावरती धावा लागल्या फक्त आणि फक्त आता 8. 51 धावांची तब्बल अजूनही गरज जिंकण्यासाठी मैदानाच्या आत. तृष्णा 11 टीमला धनाजी पाटील आज नाराज असतील, कारण ज्या प्रकारचा ओव्हरऑल परफॉर्मन्स राहिला टीमचा. गतवर्षीचा चॅम्पियन संघ मात्र आज स्ट्रगल करतोय. आज मात्र कठीण परिस्थितीमधून झुंज देतोय. गोलंदाज पिंटू तुम्हाला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 वैयक्तिक, दुसरं सांघिक, तिसरं षटक सेकंड स्पेलमध्ये आला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र पप्पू पाटील थकलेले आहेत. हताश, निराश, नाराज स्वतःवरती. कारण बॅट आणि बॉलचं आहे ना, पहिल्या बॉल पासून हवं त्याचं कनेक्शन झालं नाहीये. आघाडीला आले होते आणि त्यानंतर मात्र सातत्याने प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. जोपर्यंत एखादा मोठा फटका पप्पू पाटीलच्या बॅटमधून येत नाही तोपर्यंत हे वादळ शांत होणार नाहीये. यावेळेला लॉफ केलाय. अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अखेर आता कनेक्शन झालंय. पप्पू पाटील का बल्ला बोला. येस, इट इज बिग हिट. 6. नंतर आलेला हा षटकार आणि या षटकाराने मिळाला असेल दिलासा. म्हणजे तृष्णा 11 टीमला काहीसा दिलासा मात्र नक्कीच मिळाला असेल. कारण ज्या प्रकारची बॅटिंग सुरू होती, स्ट्रगल करत होते, कठीण परिस्थिती होती तृष्णा 11 टीम साठी. यावेळेला फ्रंट फुटला येऊन अप्रतिम फटका. हाईट आणि लांबी आणि रुंदीचा अप्रतिम संगम तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला मध्ये फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम आणि दर्जेदार फटका. पप्पू पाटीलच्या बॅटमधून आल्या सलगचा दुसरा बिगिट धमाका षटकार.
स्कोर जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 14 डिलिव्हरी. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. हे दोन बॉलला भरपूर महत्वाचे असतील, ते म्हणजे तृष्णा 11 टीमसाठी. येस नक्की षटकारांच्या हायट्रिकसाठी षटकार सलग 3 षटकारांसाठी इथून मात्र सुखदेवदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज होतं तब्बल 3000 रुपयांचं. ते कॅश प्राइज मात्र आता मिळेल का, तर म्हणजे स्ट्रायकर एंडवरती पप्पू पाटीलला 2 षटकार आल्यात. भरपूर वेळेला जर एकंदरीत पाहिलं ना आपण, तर भरपूर वेळ स्ट्रगल केल्याच्या नंतर हे 2 फटके आलेत. बोलत तयार स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि राग राग क्रोश मैदानाच्या आत तुम्ही पाहताय का आपल्याच गावाची लीग, आपलेच खेळाडू सर्व आहेत. राग क्रोश करून चालणार नाहीये, द्वेष धरून मनात चालणार नाहीये. तुम्हाला संयमी क्रिकेट इथून खेळायचं आहे, शांत क्रिकेट खेळायचं आहे. पण आता शांत असलं म्हणून मी संत नाहीये असं दाखवतोय मैदानाच्या आत पप्पू पाटील. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज सज्ज होते. पिंटू ज्याच्या विरोधात केलाय प्रहार. या वेळेला पुन्हा एकदा मिस्टॅमिक फटका झेलची शक्यता आणि नो मॅच लँड मध्ये अखेर टप्पा पडला. यतीनचा भरपूर वेगाने आला होता, प्रयत्न झाला होता आणि या दरम्यान चेंडू मात्र बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव मात्र इथून अंकित केली आहे. तर या दरम्यान टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 21-21. तर व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झाले सन्माननीय ॲडव्होकेट भावेश दादा पाटील आणि त्यांच्या समवेत रोहन दादा गायकर देखील आलेले आहेत. त्यांचं देखील APL अर्थातच अंतरली प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू शिल्लक मैदानाच्या आत आणि जिंकण्यासाठी इथून मात्र 38 धावांची गरज असेल. 38 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. षटका मागे तुम्हाला इथून मेंटेन ठेवायचे. तुम्ही येणारे 2 षटकांनी जिंकण्यासाठी जर विचार केला एकंदर 38 धावांची गरज आहे. हे जे मोठे फटके 2 आले होते ते म्हणजेच पप्पू पाटील यांच्या बॅटमधून, ते फटके भरपूर आधी येणं गरजेचं होतं. देर आहे पर दुरुस्त आहे, देर आहे पर दुरुस्त आहे. हे गोलंदाज सज्ज होत्या बॉलिंग मार्कवरती. सर्वेज लेफ्ट आर्म, या वेळेला फटका ऑन साईडला खेळायचा होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेलेत. दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडवरती धोक्याची घंटा आणि बॅकअपला खेळाडू नाहीये. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या जवळ ट्रॅव्हल होतोय आणि बघता बघता चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती किती धावा असतील? 6 धावा मात्र या बॉलवरती असतील. अकरा चेंडू मैदानाच्या शिल्लक आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 32 धावांची गरज असताना मात्र कशा प्रकारची बॅटिंग करावी हा देखील प्रश्न आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला, मॅथमॅटिकल क्रिकेट खेळावं लागेल, गणित लावावं लागेल, विज्ञान लावावं लागेल. क्रिकेटचं क्षेत्र तसं इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे क्रिकेटला महत्व आहे. या दरम्यान ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत यतीन, मात्र चांगली क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न पैकी भरपूर खराब आली आहे. भरपूर लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. 30 धावांची अजूनही मैदानाच्या आत गरज आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर 10 चेंडू 30 धावांची गरज आणि प्रत्येक बॉलवरती इथून मात्र जर विचार केला तर 3 धावा अंकित इथून कराव्या लागतील. ते म्हणजे जिंकण्यासाठी तृष्णा 11 टीमला फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. सुरुवातीला 2 षटक भरपूर चांगले राहिले. फुल टॉस बॉल होता, सुवर्ण संधी फलंदाजाकडे होती. संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. पप्पू पाटील स्वतःवरती नाराज आहेत कारण हा बॉल जो आहे ना षटकाराचा बॉल होता. फुल टॉस बॉल म्हणजे क्रिकेटच्या पूर्ण क्षेत्रामध्ये ना खराब बॉल मानला जातो. या बॉलवरती मोठा फटका येणं ते तितकंच इम्पॉर्टंट होतं. मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता. 9 चेंडू शिल्लक सामन्यामध्ये 30 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म आणि यावेळेला लॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती धोक्याची घंटा. विकेटचं पतन. सांघिक यश मिळतं म्हणजेच काव्या 11 टीमला आणि फलंदाज मात्र बाद होतोय.
फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे तो हा उत्तुंग षटकार. runs required from coming 7 balls. 23 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मात्र समीकरण थोडस बदलेल. मिस टायमिंग, झेलची शक्यता, झेल ड्रॉप आणि एकच धाव इथून मात्र मिळेल आणि दुसरी झेल मात्र इथून ड्रॉप होतीये. म्हणजेच पिंटू यांच्या माध्यमातून चुकीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे एकच धाव घेतली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि एका धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या संघाची तुम्हाला पाहायला मिळते 37 या आकड्यावरती. आता मात्र 22 धावांची गरज असेल. येणार चेंडू शिल्लक 6. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी इथून मात्र 22 धावांची गरज असेल. 22 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. जर पहिल्या 2 बॉलवरती जर तो मोठे फटके आले तर मात्र दडपण दबाव पूर्णपणे स्विच होईल काव्य 11 टीम वरती. आणि आता मात्र पहिले 2 चेंडू जर चांगले हाताळले तर पूर्णपणे प्रेशरमध्ये ढकलून देईल तृष्णा 11 संघाला. काय घडते या मॅच मध्ये? पहिलाच बॉल बॉडी लाईन वरती ब्रश झाला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. येणारे चेंडू 5 जिंकण्यासाठी इथून मात्र 22 धावांची गरज. तर मात्र 5 चेंडू 22 धावांची गरज असताना कशा प्रकारची बॅटिंग करायला हवी ह्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं मॅथमॅटिक्स आता मात्र माइंड मध्ये सेट करावा लागेल. कारण पहिला बॉल निर्धावाला आहे. येणारे चेंडू शिल्लक 5 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंड वरती फलंदाज मात्र सज्ज होतोय शंकर. आणि हाफ ट्रॅकर, हा फंबुल करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट शॉट थर्डमॅनला खेळाडू आहेत. एकही धाव इथून घेतली नाहीये. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंवरती 4 मोठ्या फटक्यांची गरज असेल. ते 4 मोठे फटके येतील का? कारण पहिले 2 चेंडू मी मगाशी उल्लेख केला होता, जर मोठे फटके आले तर तृष्णा 11 टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल. पण जर 2 चेंडू पहिले चांगले हाताळले ना तर काव्या 11 टीमचा पारड मात्र इथे जड होऊन जाईल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा शंकर आता परत स्ट्रगल करतो बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज अनिकेतच्या विरोधामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव. जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती. स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट केलाय आणि या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाउन काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर येतो. देखणा फटका, षटकार. तीन चेंडू 16 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती जर मोठा फटका आला असता तर समीकरण इथपर्यंत आलं नसतं. यावेळेला स्टेप आउट करून व्हॉट अ शॉट, क्लासिकल क्रॅकिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. आणि यावेळेला क्षेत्र निवडले मिड विकेट्स आणि फेकून दिले मैदानाच्या दुप्पट लांब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. बिगेट 6. आज मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय पप्पू पाटील आहे. त्यांच्या बॅट मधून एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 6 षटकार आले. 43 धावा वैयक्तिक ठोकल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आता आपल्या संघाला 10 धावांची गरज आहे. 43 धावा वैयक्तिक बनवल्यात. 10 धावांची गरज. येणारी चेंडू शिल्लक 2. गोलंदाज सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन भरपूर चांगलं आणि चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. पप्पू पाटील का बल्ला अभी बल्ले बल्ले कर रहा है. 3 चेंडू आणि सलग मात्र जर तुम्ही पाहिलं तर 3 षटकार ठोकलेत पप्पू पाटीलने.
आणि तरी देखील हा सामना 1 चेंडू आणि 4 धावांवरती आला. त्याचं कारण मैदानाच्या आत स्पष्ट आहे. पप्पू पाटील, सुखदेवदा पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे पप्पू पाटील साठी. सामना आवडला असेल तर अंतरलीकर टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग मात्र मैदानाच्या आत पप्पू पाटीलने केली आहे. लाजवाब. 1 चेंडू शिल्लक, अनिकेत वरती दडपण, 4 धावांची गरज. पप्पू पाटील शेप आउट करून मिस टायमिंग फटका आहे. झेलची शक्यता आणि झेल तिथे टिपलाय. पप्पू पाटीलची खेळी समाप्त आणि हा सामना संपलाय. ही मॅच मात्र जिंकली आहे खऱ्या अर्थानं काव्या 11 टीमने, पण प्रेक्षक वर्गाचं मन जर कोणी जिंकलं असेल तर मैदानाच्या तृष्णा 11 टीमचे पप्पू पाटील यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. एकतर्फा लढत मात्र मैदानाच्या आत दिली आणि आपल्या संघाला मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत आणून ठेवलंय. 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुखदेवदा पाटील यांच्या माध्यमातून पप्पू पाटील यांच्यासाठी. तर कॅश प्राइज मात्र देखील त्यांना द्यायचं आणि मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने आपण लगेचच वळूया.